आज आपण बनवणार आहोत चिकन अळणी। नमस्कार सर्वांना, मी पूनम अर्जुन सूर्यवंशी आणि तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलवर पूनम समथिंग न्यूमध्ये स्वागत करते। आज आपण थंडी स्पेशल बनवणार आहोत चिकन अळणी। बनवायला फार सोपं, कमी साहित्यात बनतं आणि ॲज अ सूप म्हणून थंडीत आपण पिऊ शकतो। चला झटपट रेसिपी आहे, करूया स्टार्ट। एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये मी टाकलेलं आहे तेल। 2-3 चम्मच असं खाण्याचे तेल टाकलेले आहेत। काही खडे मसाले टाकलेले आहेत, लवंग आहे, काळी मिरी आहे, त्याच्यानंतर छोटी वेलायची, मोठी वेलायची आहे, दालचिनी टाकलेली आहे। त्याच्यानंतर आपण इथे बारीक चिरलेला एक मोठा मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे। छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। कांद्याचा कलर जो आहे तो असा गुलाबी झाला पाहिजे, जास्त पण नाही करपवायचा। तुम्ही जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर पहा, कांदा छान असा गुलाबी झालेला आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिट परतले आहे। त्याच्यानंतर 1 छोटा चम्मच हळद टाकलेली आहे। जेव्हा मी चिकन आणलं होतं त्याच्यानंतर मी अर्धा 1 तासांनी ही रेसिपी बनवलेली आहे आणि जेव्हा मी चिकन आणते तेव्हा लगेचच त्याला स्वच्छ धुवून हळद लावून ठेवते। असं केल्याने चिकन जे आहे ते व्यवस्थित सॉफ्ट बनतं। तुम्ही ट्राय करा। फ्रीजमध्ये ठेवलं होतं। त्याच्यानंतर पहा, इथे लगेचच काढलं आता बाहेर आणि आपलं छान कांदा परतला की त्याच्यामध्ये हे चिकन जे आहे ते टाकायचं आहे। व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं। थंडीमध्ये काहीतरी गरम गरम खायची इच्छा होते, तर हे चिकन जे अळणी आहे ते बेस्ट सोल्युशन आहे। अगदी लहान मुलांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वांना आवडतं। याच्यामध्ये पहा, टेस्ट अकॉर्डिंग मीठ टाकलेलं आहे। खायचा जो चम्मच आहे, आपला स्पून आहे, तो 1/2 चम्मच मी टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता। बनवायला फार सोपी आहे ही रेसिपी, तुम्ही पाहू शकता। आणि याच्यासोबत तुम्ही जर बासमती राईस थोडं जास्त पाणी टाकून बनवलं आणि त्यासोबत जर हे अळणी सूप पिलं तर एकच नंबर, खूप छान लागतं। ज्यांनी टेस्ट केले त्यांना माहिती असेल। तर पहा, चिकनला आपलं मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर एक झाकण प्लेट ठेवलेली आहे। ती प्लेट अशी ठेवायची की त्याच्यावर पाणी बसेल। पाहू शकता तुम्ही, इथे मी दीड ग्लास असं पाणी ठेवलेलं आहे आणि तुम्हाला जेवढं पाणी हवं तेवढं तुम्ही कमी जास्त करू शकता। हे पाणी किती वेळ ठेवायचं हे पहा, असं गरम झालं पाहिजे, त्याच्यातून वाफ निघली पाहिजे। त्याच्यानंतर आपण अलगद असं झाकण काढायचं। खाली पण पहा, आपलं चिकन जे आहे मस्त असं पाणी सोडलेलं आहे चिकननी, त्याच्यामध्ये हे गरम पाणी टाकायचं। त्याच्यानंतर हे पाणी टाकून झाल्यानंतर पुन्हा मी याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा याच्यामध्ये सेम प्रोसेस करायची। म्हणजे 1.5 ग्लास मी पाणी टाकलं होतं, त्याचप्रमाणे मी 1.5 ग्लास अजून पाणी टाकते। तर तुम्हाला मी आधीच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेवढं सूप जे अळणी आहे ते किती करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही पाणी जे आहे ते कमी जास्त करू शकता। आणि चिकन जे आहे ते मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। तुम्ही आता तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तुम्ही कमी जास्त करू शकता। तर पहा, इथे पाणी सेकंड टाईम जे ठेवलं होतं ते सुद्धा छान गरम झालेलं आहे, ते याच्यामध्ये ओतून घ्यायचं। वरून छान अशी कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि लो गॅसवर आपल्याला जे आहे याला 8 ते 10 मिनटं शिजवत ठेवायचं आहे। हे आता 50% शिजलेलं आहे, तर थोडं शिजणं बाकी आहे अर्धं, त्याच्यामुळे आपण लो फ्लेमवर ठेवायचं। लो फ्लेममुळे काय होतं ना, चिकन जे ते रबरासारखं बनतं, सॉफ्ट बनतं, लहान मुले पण आवडीने खातील असं। तर हे पहा, आपलं चिकन सूप जे आहे अतिशय टेस्टी आणि दिसायला पण फार छान असं आहे पहा बनलेलं आहे। नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये